मला ह्या सरकारचं एकच धोरण कळत नाही. जे पण ह्याच्या विरोधात बोलते ते मग ह्याच्याच पार्टी सामील होते. जसं की समजा अजित पवार आधी ह्याच्या विरोधात बोलले, पुन्हा याने काय कांड केले, त्याच्या काय माग लावलं की त्यांची त्यांची हे लावली, ते सीबीआय ईबीआय काय असते ते मला नाही माहिती, ते लावून लगेच अजित पवार ते घोटाळे दाखवू लागले, हे दाखवू लागले, काय नो दाखवू लागले, बाय नो दाखवू लागले, 32,000चा घोटाळा आणि इतक्या कोटीचा घोटाळा, तितक्या कोटीचा घोटाळा. आणि नंतर लगेच एका महिन्यानंतर त्याचे घोटाळे बंद झाले, सगळं बंद झालं. वान डायरेक्ट कडीतून डायरेक्ट बीजेपी मध्ये गेला. बीजेपी मध्ये मुख्यमंत्री पदावर भेटलं. त्याच्यावर दुनिया बंद झाली, त्याच्यावर मागे लागले सीबीआय बंद झाली, सगळं कुठं बंद. मला एक समजत नाही, या सरकारचं धोरण हे तरी याच्यावर बी गुन्हे असतात, ती डायरेक्ट बीजेपी जाते, ती क्लीनच होते. त्याला एकदम लगे साबण लावून सारखं साफच, साबण लावून वॉशिंग यासारखे एकदम साफ. त्यानंतर दुसरं म्हणलं तर छगन भुजबळ, याच्यावर बी कोणता तरी गुन्हा होता, 6 महिने ते जेलमध्ये होता, तोपर्यंत काँग्रेसमध्ये. तसंच बीजेपी मध्ये आला, त्याला मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री पद त्याची दुनिया गायब, सगळं गायब. त्याला डायरेक्ट मुख्यमंत्री पद साहेबच बनले त्याला. त्यानंतर नारायण राणे बी गेला, तिकडे गेला. मला इथं समजत नाही, दुसऱ्याचे ते कोणते बी नेते चांगले पॉवरफुल असते, बीजेपी जाते त्याच्या गुन्हे, बीजेपी जायच्या आधी त्याच्यावर गुन्हे, त्याच्यावर काय हो, त्याच्या सिनेमा आहे माग, हे काय लागते. त्यानंतर दुसरं आता तर ते राघव चड्डा, इतकं चांगलं भूमिका, इतकं चांगलं भारताचं वाटला. एक जेन्युइन नेता भेटलाय आपचा, जे की केजरीवालच्या पार्टीमध्ये वाटली जेन्युइन नेता आहे. आता काहीतरी करतील, काहीतरी करेल त्याच्या हातानं. काय झालं त्याला, त्याच्या मागं कोणतं काय लावलं, त्याला बंद केलं, त्याला बॅन केलं, ते आला नाही, त्याला काढून टाकलं. त्याच्या मागे काय उचलणे, आता डायरेक्ट म्हणतात की मला एक सगळे जे गद्दार लोक आहेत, सगळे जे गद्दार समजा बीजेपी मध्ये नाही, तोपर्यंत गद्दार बीजेपी मध्ये गेले होते, असं पण चौवाशी मला सगळे कारनामे सापडले. असं काय बघा बीजेपी मध्ये असं म्हणतात, त्याच्यात टॉन बीजेपी. हा, बीजेपीच्या 10 रुपयाला हे खूप खराब वाटतो, पण मला सांगा कोणतं टॉनिक, असं कोणतं औषध आहे की ते टाकलं की लगेच एकदम फ्रेश होते, एकदम फ्रेश मला तेच तर की त्याचे धोरण. अरे जसं ते गद्दारी तुम्हाला वाटत होतं बीजेपी, तुम्ही त्याच्या मागे सीबीआय लावली होती, ईडी लावली होती, काय लावली होती, ते काय पैसे आणा घेऊ, काय पैसे काढलेत नाही, काय पैसे दिसत नाही आम्हाला. पण मला एक समजत नाही, तुमच्या धोरणं कशी, काळा पैसा ब्लॅक मनी कोणता येणार, ती देणार नाही, लोकांना देणार, ती बी दिली नाही, कधी देणार ते तर विचारू नका. तुम्ही आम्हाला गॅसचे भाव वाढले, लाडक्या बहिणीची योजना दिली, लाडक्या बहिणीची योजना दिली, 1,000-1,500 रुपये द्यायली, त्याच्यामध्ये त्याला अर्ध्या ते पण बंद केले. सगळे फक्त तुमचा स्टंट बाजी होती, फक्त तुम्हाला इलेक्शन पुरतं द्यायचं, बाजू काय द्यायचं. त्याच्यामुळे तुमची हार जी झाली ना तमिळनाडूमध्ये, ती बरोबर झाली. नवीन आलेला नेता, नवीन आलेला ते झालं तरी त्यानं तुम्हाला 4 रुपये निश्चित केलं, आईची नाही फुले तुमची एक जागा बी नाही. बंगालमध्ये कशी निवडून आहे तुमचं तुम्हाला माहिती, कसे येतात काय. त्याच्यामुळे म्हणतो तुमचे धोरण सुधारा. पहिल्यांदा जशी योजना आपल्याला जनधन योजना आपल्याला, मी असं नाही की बीजेपी विरोधात, बीजेपीचे काय काय चांगले काम केले जनधन योजना, आणि आता गॅस ते शेतकऱ्यांना ते बंद केलाय. आता सगळ्यात आणि आपण योजना करू लागली, बघा तुम्हाला काय झाली की आता ते मुद्रा लोन योजना आहे ते चालू होती, ती बंद झाली. मला सुद्धा मुद्रा योजना भेटली नाही. माझं सोनीचं लोन 20,000 रुपये घेतलं होतं, त्याच्यानंतर 50,000 भेटणार होते, ते पण बँकेत मागे घेतले नाही. आता तुम्ही योजना बंद करायली, नुसतं खायचं बघायली,
तुम्हाला आता खूप वर्ष झाली, 25 वर्षाच्या वर झाली. तुम्ही तुमचा आकार बघा, थोडे कामावरती लक्ष द्या. तर मंत्रीपद मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. लोकांच्या भावना असतात, लोकांचे बी थोडे काम असतात, ते करा. लोकांची काहीच काम कमी एक काम नाही झालेलं आतापर्यंत. मध्ये निवडून आलेले जे काम नाहीये, नवीन काही योजना नाही, नवीन बीजेपीने काही आली बीजेपीनं कामगार लोकांचे विशेष सुरू केला आहे. कोणत्या नोकऱ्या नाही, कोणती व्यवस्था नाही, कोणतं काहीच नाही. पुन्हा म्हणायचं की हे नाही ते नाही. नुसत्या देवाचे ते देवावर निवडून यायचे ते काम करत मंदिर करू काय करू काय करू. ते मंदिर बी झालं, सगळं झालंय. आता तुम्हाला मुद्दा बी नाही आला, तुम्ही काही काम करेल. प्लीज काहीतरी काम करा. एवढंच सांगतो, काही काम करा, नाही तर मग त्याच्यावर